हाय फ्रेंड्स, तर बघा आम्ही सकाळी सकाळी दवाखान्यातच गेले होते कारण पिलूची तब्येत बरी नव्हती. मग तिथून त्याला दवाखान्यातून आणलं, त्याला थोडं खाऊ घातलं. तर बघा माझ्या फ्रीजची अवस्था अशी काही झाली होती, म्हणून फ्रीजची क्लिनिंग आज मी करणार होते. म्हणूनच मी स्वच्छ फ्रीजची क्लिनिंग करून घेतली. त्याच्यानंतरच मी संपूर्ण साहित्य फ्रीजमध्ये लावून घेतलं. हे कंटेनर बघा मी मेशोवरून मागवले होते. खूप छान कंटेनर आहेत आणि त्यामध्ये पावशेरच्या प्रमाणात भाजी सहज बसून जाते. त्याच्यानंतर बघा संपूर्ण फ्रीज क्लीन करून घेतलं आणि स्वयंपाकाला लागले. खूप गडबड होती बघा मला आज, त्यामुळे एकीकडे भात लावला, एकीकडे चिकन उकडाय टाकलं आणि लगेचच मसाल्याची तयारीसुद्धा करून घेतली. त्यासाठी मी धने, जिरे, तीळ, 2 वेलची, 2 लवंगा असं काही भाजून घेतलं. कांदा टोमॅटो परतवून घेतला. सगळं मिक्सरमध्ये ग्राइंड फाईन पेस्ट करून घेतली आणि बघा लगेचच बाकीच्या तयारीला सुद्धा लागले. मी ना मसाला नेहमी प्रत्येक जेवणामध्ये असाच बनवते. मसाला झाला लगेचच भाकरी पण बनवून घेतल्या, कारण मला एवढा वेळ नव्हता. पिलूकडे पण लक्ष द्यावं लागत होतं. त्याच्यामुळेच मग लगेच आमटी पण फोडणी टाकून घेतली, लगेच सुकं पण फोडणी टाकून घेतलं आणि माझा स्वयंपाक रेडी करून घेतला. कसा झाला आहे बघा स्वयंपाक. खूप छान तरी आली होती रश्श्यालासुद्धा आणि सुक्यालासुद्धा. आणि अशा प्रकारे नॉनव्हेजचा स्वयंपाक पूर्ण केला, जेवले आणि संध्याकाळच्या वेळेस होम मिनिस्टरचा कार्यक्रम बघण्यासाठी गेले होते. खूप छान असा होम मिनिस्टरचा कार्यक्रम दुर्गामातेच्या मंदिरामध्ये आयोजित केला होता आणि खूप छान आयोजित केलं होतं बघा. सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता आणि होम मिनिस्टरचा एन्जॉय घेत होत्या. आणि त्यामध्ये एक पैठणीची मानकरीसुद्धा होणार होती, त्यासाठी त्यांचे प्रयत्न खूप चालले होते बघा. खूप छान छान खेळ होते. हा ट्रेंडिंगमध्ये असलेला चिमटेवाला खेळ देखील इथं आयोजित केला होता आणि महिलांनी खूप छान हसत एन्जॉय केला. आणि वर्षातून एकदाच असा एन्जॉय मिळतो बघा, त्यामुळे सर्व महिला एकत्र येऊन हा खेळ खेळतात.